गावाच्या बाहेर कोणी जाऊ शकत नाही असं काय आहे आजच्या दिवशी की गावाच्या बाहेर कोणी जाऊ शकत नाही, गेलंय गावाच्या बाहेर तर अशुभ घडते। तर त्या मागची स्टोरी काय हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर घ्या फॉलो करून, सबस्क्राईब करून आणि लाईक करायला विसरू नका। तर आज आमच्या गावामध्ये बोपापूर येथे श्री चटांग स्वामी देवस्थान येथे शिवपार्वती विवाह आज होत आहे आणि तो कशा प्रकारे संपन्न होतो हेच आपण बघणार आहे आता, आणि कसा विवाह लागते ते पण सांगणार आहे तुम्हाला, की बाहेर कोणी का जात नाही आमच्या गावाच्या हे पण तुम्हाला सांगणार आहे। ज्यांच्याही कोणाच्या फीड मध्ये हा व्हिडिओ आला असेल तर त्यांनी व्हिडिओ अवश्य बघा आणि दाखवतो विवाह कशा प्रकारे संपन्न होतो। तर बघा, आधी पहिले मंगलाष्टके आणि मंगलाष्टके झाल्यावर फटाके वगैरे फुटतात आणि नंतर मग महाप्रसादाची व्यवस्था केली जाते। अशा प्रकारे शिवपार्वती विवाह इथे संपन्न होतो आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी असाच इथं शिवपार्वती विवाह संपन्न झाला आणि हे बोपापूर मध्ये येते। बोपापूर तालुका अचलपूर जिल्हा अमरावती। मग फटाके वगैरे फुटले, अशा प्रकारे शिवपार्वती विवाह सोहळा आमच्या इथं पार पडतो आणि 4 दिवस मग भाविक भक्तगणांसाठी भोजनाची महाप्रसादाची व्यवस्था केली जातं। आमचं चटांग स्वामी देवस्थान एवढी जागती ज्योत आहे की आजपर्यंत अशा गोष्टी घडलेल्या आहेत म्हणून कोणी कोणाला जाऊ देत नाही बाहेर। आणि कसं आहे, जे सांगणारे सांगतात की अशा गोष्टी घडलेल्या आहे म्हणून कोणी जात नाही। मग तिथंच भेटले आपले प्रेमाची माणसं, 2 शब्द बोलले, आपली सेल्फी काढली, भेटलो आपण। आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कारण की शिवपार्वती विवाह कशा प्रकारे संपन्न झाला हे सर्वांना माहिती झालं पाहिजे। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार।